जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलो सावंडगडाकडे. सावंडगड उर्फ प्रसन्नगड. गाडी आता पार्क केली आहे आपण. समोरच्या या रस्त्याने आपण सावंडगडाकडे जाणार आहोत. अगदी 2 मिनिटाचा रस्ता आहे. वरती गाडी पार्क याच्यासाठी नाही केली आहे कारण तर खूप ऊन आहे, गाडी खूप तापेल. आणि इथे थोडा बरा आहे, मग त्याच्या पुढे रस्ता खराब आहे खूपच. तर गाडी काही पायथ्याजवळ जात नाही. जवळजवळ आपण पायथ्यालाच आहोत. 5 मिनिटाचा वॉक केला की आपण तिथे पोहोचू. पहिल्या काळामध्ये नाणेघाटामध्ये हा व्यापारी मार्ग होता. त्यासाठीच प्रसन्नगड, जीवधन, हडसर असे विविध किल्ले बांधण्यात आले होते. त्यापैकीच हा एक किल्ला आहे. त्याचं पहिलं नाव सावंडगड आहे. वरती चामुंड देवीचं मंदिर आहे. जेव्हा किल्ला शिवाजीराजांकडे आला त्यावेळेस त्याला प्रसन्नगड असं नाव देण्यात आलं होतं, कारण त्या किल्ल्यावरून खरंच वातावरण फार प्रसन्न असतं. मित्रांनो, ही 8वी वेळ प्रसन्नगड करण्याची. कारण असं माहीत नाही कुठलाही किल्ला इकडचा जीवधन मारला, हडसर केला, कुठलेही किल्ले इकडं केलं की माझे पाय आपणाप इकडे वळतात. हा जोपर्यंत म्हणजे वरती किल्ल्यावरती जात नाही, दारापर्यंत जायचं आणि दारातनं माघारी यायचा. जसं मी तुम्हाला मागच्या माझ्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, एक किल्ला करून माझं काही मन भरत नाही. तर दरवेळेस असा उपद्व्याप मी करत असते. आज स्पेशल मुलांना घेऊन ट्रेकिंगला आले. प्लॅन होताच की मुलांना सुट्टी आहे तर त्यांना थोडंसं बाहेर न्यावं. आणि बाहेर कुठंतरी मूवीजला वगैरे जाण्यापेक्षा निश्चित शिवरायांचा इतिहास त्यांना माहिती व्हावा यासाठी प्रत्येक पालकाने थोडे प्रयत्न करायला हवेत. आजचा आमचा ड्रेस कोड आहे ग्रे. आणि हाय प्रेम, हां बाळू. आणि प्रीती पुढं गेली आहे. आज शुभम पण आला आहे, माऊली नांदेंचा सुपुत्र. हे का आपल्या हाताला लागतील असं मला वाटत नाही. तर 5 मिनटं चालून झाल्यानंतर मित्रांनो, हा असा एंट्रन्स आहे जिथनं आपण गडाला जाऊ शकतो. इकडे गडाची थोडी माहिती दिलेली आहे. सावंड उर्फ प्रसन्नगड. याही बाजूला किल्ल्यावरती फिरण्याचे कोणकोणती ठिकाणं आहेत हे इथं सांगितलं गेले. हा गडाला संपूर्ण पायऱ्या आहेत. वरच्या फक्त काही टोकाला एक 5 मिनटाचं अंतर. जसं आपण खालनं चालत होतो तसंच 5 मिनटाचा थोडा थ्रिल आहे. नाहीतर किल्ला फार सोपा आहे. मोरे फारच थकलेत. काय झालं मोरे? अरे ओझं दिलंय माझ्याकडे. ओझं दिलंय त्यांच्याकडे. पाण्याच्या बॉटल आहेत त्यांच्याकडे. या किल्ल्यावरती पावसाळ्यात आल्यावरती पायऱ्यांवरनं वाहणारं पाणी भयान थ्रिल देतं. जे खूप लोकांना नाही का लोणावळ्यात जायला आवडतं. इकडे या, पाण्याचा थ्रिल बघायला मिळतो. या गडावरती प्रचंड वारा असतं. पाणी खूप जास्त लागतं, त्याच्यामुळे टिपके पाण्याच्या वाऱ्याच्या हवेमुळे जोरात चेहऱ्याला लागतात. यातले बरेचसे धबधबे हे उलटे. वाऱ्याचा प्रवाह इतका असतो की पाणी धबधब्यांचं खाली न जाता उलटं पुन्हा ते गडावरती येतं. नयनरम्य दृश्य असतं ते. आणि माझं सगळ्यात फेवरेट मी नाणेघाटातली या साईडला तुम्ही जुन्नर तालुक्यात आलात तर सगळ्याच किल्ल्यांवरती धबधबे हे उलट्या दिशेने वाहत असतात. हे पाहण्यासारखं.
दमले काय? हॅलो गँग दमली सगळी. हाय चला प्रीती दमली. शुभम नाही म्हणतोय पण बसलाय. प्रेम म्हणजे नावही काढेना, दमलेत असं सुद्धा म्हणतात पोरं. मित्रांनो, समोरचा दिसतोय तो हडसर आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी त्याला कव्हर केलं आणि आज आपण प्रसन्नगडला आलेलो आहेत. वरती जर पाहाल तर गडाची तटबंदी दिसते वरती. ही गडाची तटबंदी आहे आणि ह्या सगळ्या आतापर्यंत आपण आलो त्या पायऱ्या होत्या आणि इकडनं आपल्याला वरती चालत जायचं. सूर्य मधोमध डोक्यावरती आलाय. बाकीची मंडळी खालीच आहेत. प्रीती येऊन सावलीला बसली आहे आणि पक्की दमली आहे. रेलिंग असल्यामुळं थोडंसं सपोर्ट आहे. ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, हे बघू शकता. थोडी सावली आहे ते. चढा चढा. कातळात कोरलेल्या पहिल्याला काही सेफ्टी वगैरे नसेल, पण आता सेफ्टी असल्यामुळे जास्त टेन्शन नाही, पण फील आहे वरती चढायला. जवळपास छाती एवढी एक एक पायरी आहे. मला एकदम मस्त झाड दिसलं. ह्या झाडाच्या मुळ्या या वरती चालल्यात. हे झाडच आहे आणि याच्या मुळ्या वरती चालल्यात. वरती माती आहे तर त्याच्या दिशेने या मुळ्या चालल्यात. पूर्ण खडकामध्ये उगवलेलं झाड आहे. बऱ्यापैकी खालनं चढून आलं वरती. एक 5% राहिले, पण बिचारी माझी पोरं दमवून गेली आहेत. काय झालंय? काहीच नाही, नो कमेंट्स. इतके दमलेत की नो कमेंट्स. चलो चलते हैं, इधर ही बैठेंगे. हे बाई उठचल. वरती बघून पोरांनी तोंड बारकी केली. याचं तोंड बघा. हे तो का त्याने कसं बारीक तोंड केलं. मा रुसलायस का? दमलायस? येतोयस की थांबतोयस? काय जॉब करतोयस? मित्रांनो, गडावरती बऱ्याच ठिकाणी असं बांधकाम कातळावरती पाहायला मिळतं.
पण पोहोचलो आहेत दरवाजा समोर. हा एंट्रन्स आहे. आपण कातळातनं कोरलेल्या पायऱ्यांनी वरती आलो. आणि या पद्धतीचं बांधकाम इथे पाहायला मिळतात. 50 रुपयाचं पेट्रोल टाकलं सगळं संपून गेलं. यांच्या गाड्या ड्रायव्हर सुद्धा येणार. हा का? दाखवा गाडीनं. गाडी ड्रायव्हर वरती चेहरा दाखवा. 100चं भरायचं का? दमलेत ते दमले. भरत तुला वरती तोंड दाखवा. मगाशी एकाने लपवलं होतं तर दोघांनी लपवले. अजिबात ते वरती बघणार नाही आता. लवकर. हो गया. ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या शेवटच्या टप्प्यांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. किल्ल्याची बऱ्यापैकी पडझड झालेली. इतर समोरची कोसळली. दरवाजाचा बराचसा भाग कोसळला. गडावरती खूप माकडं बघायला मिळतात. खाण्यासाठी मागे पुढे फिरत असतात आपल्या. जसं आपण प्रवेशद्वार संपूर्ण कातळ पाहायला संपवतो इथं आपल्याला एक तोफ पाहायला मिळते. पहिली तोफ जमिनीवरती ठेवलेली होती. आता या पद्धतीने तिला तोफेचं झालेलं पाहायला मिळते. आणि हे 150 साठी जर शेवटी वरती आले. बख्श दो हमें, हम नहीं बख्शेंगे. हा प्रीती दाखवणार आहे. हा काय पण इथं तर इथं पुष्करणी आहे. याला पुष्करणी आहे. हे बघा या प्रकारचं एक भांड इथं दिसतंय. याचा उपयोग जे गड चढून वरती येतील त्यांच्या हातपाय तोंड धुण्यासाठी इथल्या पाण्याचा उपयोग केला जायचा. समोर वाड्यांचे अवशेष आहेत. याच वाड्याच्या अवशेषातनं आतमध्ये हे वाड्याचे अवशेष आहेत. आणि हा वाड्याचा एंट्रन्स आहे आतमध्ये. समोर पण वाड्याचे अवशेष आहेत. खूप जंगल वाढलंय. त्यामुळं काही खाण्यायोग्य राहिलेलं नाही. या काळातील इथे शौचालय आहेत. शौचालयाची सोय गडांवरती पहिल्या काळातही केली जात होती. त्याचे अवशेष आपल्याला इकडे पाहायला मिळतात. खूप गवत वाढलेलं आहे. त्याच्यामुळे शूज घातल्याशिवाय ट्रेकला येऊ नका आणि खाली बघून चाला, कारण त्या गवतांमध्ये साप वगैरे असू शकतात. हे संपूर्ण वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. ही ॲक्च्युली पहिल्या काळातली शौचालय आहेत. याची पाण्याची सुविधा ही बॅक साईडने केलेली असते. इकडनं खाली आल्यानंतर याच्यातनं मलमूत्र वाहून बाहेर काढणं
किंवा ते उपसलंही जाऊ शकत होतं. अशी सुविधा या ठिकाणी या साईडने टाकी तिथे या साईडने केलेली आहे. इकडे वाड्याचे अवशेष आहेत. बऱ्यापैकी सगळीकडे वाड्यांचे अवशेष आहेत. मित्रांनो, समोरच्या बाजूला इकडे पावसाळ्यामध्ये उलटे धबधबे वाहतात. वाऱ्याचा प्रवाह इकडं खूप जास्त असतो. स्वच्छ भारत अभियान आजच्याच काळात नाही तर पहिल्या काळातही होतं. शौचालय आहे मित्रांनो. या शौचालयाच्या समोर इथं पाण्याचं नियोजन केलेलं आहे. आता हे गाळा आणि हा खड्डा भरलेला आहे. इथं पाण्याचं नियोजन असायचं पहिलं. शौचालयात जाण्यासाठी पाण्याचं नियोजन इथं केलं गेलेलं होतं. आणि ही जी भिंत आहे ही वाड्याची भिंत आहे. वाड्याच्या बाहेर शौचालय बांधली गेली असावी त्या काळामध्ये. ही पुष्पकरणी आहे आणि ह्या पुष्पकरणीला जाण्यासाठी हा समोरनं रस्ता आहे. इकडनं खाली उतरून तुम्ही पुष्पकरणीमध्ये जाऊ शकता. पुष्पकरणीमध्येच नाही का या पद्धतीची छोटी छोटी मंदिरं बांधली गेलेली आहेत. हे पूर्ण गाळाने भरला. काही अवशेष खाली पडलेले आहेत. ही मंदिरं आता हे तुटलेत सगळे. हे पाहू शकता. हे सगळे इथे देवदेवतांची मूर्त्या आहेत. अमृतेश्वर कुंड रतनवाडीला ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस पाहिलं तर शिवलिंग आहे आणि गणेशजींच्या मूर्त्या आहेत. तर अशा पुष्करणी अनेक ठिकाणी हे बघा सुंदर असं काम याच्यावरती केलं गेलं. ही पडझड झालेली आहे सगळीच. इथं शिवालय आहे. हेमाडपंथी पद्धतीचं शिवालय इथं पाहायला मिळतंय. ह्या सगळ्याची तुटफूट झालेली आहे. पूर्ण मंदिर जीर्ण अवस्थेत आहे. खूप भव्य मंडप असेल हा मंदिराचा. नंदीचं मुख राहिलेलं नाहीये. या पद्धतीचं शिवलिंग आहे. इथे दिसत नाहीये हे काय असेल, पण मला माहित नाही व्हिडिओमध्ये दिसतंय का नाही. पण ही शिवाची प्रतिकृती असावी असं मला ह्या मंदिराकडं किंवा ह्या शिवलिंगाकडं पाहून वाटतं. मित्रांनो पाहू शकता बारीक डिझाईन आहे. खूप सुंदर पद्धतीने हे शिवलिंग तयार करण्यात आलेलं आहे. याही बाजूने तशीच कलाकृती दिसते, पण अनेक वर्षांपासून असल्यामुळे पूर्णपणे तुटलंय. मागचे खांबही जीर्ण झालेत पूर्ण. सप्ततृकाकडे जाणार आहेत. सप्ततृका म्हणजे 7 टाके. 7 टाक्यांचा समूह इथं पाहावयास मिळणार आहे आपल्याला. इथं पाण्याच्या 7 टाक्या खोदलेल्या आहेत. हे बघा
3 4 5 6 7च आहेत. आता सप्तमातुर्क म्हणजे काय? 7 देवी, जशी विष्णूची लक्ष्मी, इंद्राची इंद्रायणी, ब्रह्माची सरस्वती, अशा पद्धतीचे ह्या सप्ततुर्कांना नावं आहेत. म्हणजे मार्च महिन्यात देखील पाणी आहे इथे इतकं. आता याच्यात गाळ असेल, बरंच काही असेल, पण त्या काळामध्ये मात्र हे सगळं एकदम क्लीन नीट असेल. आणि त्याच्यावेळेस खूप पाण्याचा साठा आणि मुबलक पाणी गडावरती उपलब्ध होत असेल. ही जुगजू गाडी एकमेकांना ढकलत चालली आहे. त्याला सकाळपासून भांडत होते, आता यांचं पॅचअप झालंय. आता थोड्या 5 मिनिटांनी आणखीन भांडायला सुरुवात करते. हे बघा, एकमेकांच्या पार अंगावरती बसायची यांची तयारी आहे. ओपन झालं. मी तिकडची बांधलीच नव्हती. तू काय त्याला कामाला ठेवलंस की काय? लेस बांधायच्या नसते बांधली. देवी पाऊल तुला बांध. देवी पाऊल लढाई झगडा चल रहा, इसको इसकी लेस बांधली. एवढे कशासाठी जमले जाते? एवढं बांधून जाऊ दे, नको रडू प्रेम. उगी उगी बघ, हा रडतो. फायनली पोहोचलो. खूप दमलोय, थकलोय, करत करत पोहोचलो. थोडंसं पाहू शकता इथे अवशेष आहेत जुन्या मंदिराचे. आणि आतमध्ये देवीचं मंदिर आहे. जुनी दीपस्तंभ आपल्याला पाहावयास मिळत. आणि आतमध्ये चावंड देवीचं मंदिर आहे. आणि फायनली आपण ट्रॅक संपवलाय. तब गए रे बाबा, बहुत गर्मी हो रही है. लई मित्रांनी का मेसेज केला, तुझं इंग्रजी फार खराब आहे, माझ्या इतकी इंग्रजीची कुणी वाट लावू शकत नाही, त्याच्यामुळे लय ताण घ्यायचं नाही. जसं वळण तिकडे वळवायची, तशी मराठी वळती, यांची इंग्रजी वळण आहे. इंग्रज आकलून लावलं, इंग्रजीला आकलून लावायचं थोड्या दिवसांनी. मग हिला बी घाटाघाटाने वळवायची, सह्याद्रीच्या रांगेत फिरवायची, आणि जशी जमते आपल्याला तशी बोलायची. काय कोणाला घाबरायचं? एवढं टेन्शन घेता राहतो एकदम. अरे दे की पाणी, पण मी मला पाणी बी देत नाही. तर मित्रांनो, या पद्धतीने आज आपण प्रसन्नगडाचा ट्रॅक संपवला आणि आता ट्रॅक संपून आपण खाली खाल्लो. तर तुम्हाला माझी ही सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि मला सांगा की पुढच्या वेळेस मला कुठला किल्ला माझ्यासोबत पाहायला आवडेल. आणि तुम्ही जर सांगाल त्या किल्ल्यावरती आम्ही जाऊ.
अशाच नवनवीन गोष्टींसाठी नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.